देवाच किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. हा मोदक बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटते की हा मोदक आपण घरी बनवू शकतो? तर हो, हा माझा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर अशा प्रकारचे मोदक तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता, तेही अगदी घरच्या सामानातून आणि कमी खर्चामध्ये. अगदी कमीत कमी सामान वापरून आपण अशा प्रकारचे मोदक बनवू शकतो. हे मोदक आपण बनवलेले आहे फक्त मिल्क पावडर आणि कोकोनट पावडर ह्या दोन गोष्टींपासून. अगदी बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात त्या प्रकारचे मोदक आपण घरी बनवायला शिकणार आहोत. आता बाप्पाच्या नैवेद्याची तयारी आपण आजपासून सुरुवात करूया. हे मोदक आपण अगदी कमी वेळेमध्ये बनवलेले आहे. तुम्ही अशा प्रकारचे मोदक घरी बनवू शकता. फक्त यासाठी देवाच किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. हे मोदक आपण आता बनवायला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी कोकोनट पावडर घेतलेली आहे. ती 250 ग्रॅम अशी कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि ती मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे, जेणेकरून आपण त्याचा डो जेव्हा बनवू तेव्हा आपल्याला असा सॉफ्टसा डो तयार करता येईल. त्यानंतर 125 ग्रॅम मिल्क पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 85 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे, म्हणजे शुगर पावडर टाकलेली आहे आणि त्याला पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे. यातलं मी फक्त हाफ पोर्शन आत्ता यूज करणार आहे आणि हाफ पोर्शन मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. यात आपण थोडे थोडे दूध टाकून त्याचा एक सॉफ्टसा डो तयार करणार आहोत. दूध आपल्याला खूप जास्त नाही टाकायचे, जसे जसे लागेल त्या प्रकारे आपण दूध टाकणार आहोत. आता याचे मी 2 भाग करून घेतलेले आहे. एक आपल्याला फिलिंगसाठी वापरायचा आहे आणि एक कवरिंगसाठी वापरायचा आहे. आपल्याला जो कवरिंगसाठी वापरायचा आहे त्याचे मी 3 पोर्शन बनवलेले आहे. आता यामध्ये आपण हे सेम 3 पोर्शन आहे. आता यात मी पिंक फूड कलर टाकलेला आहे. हा दुसरा पोर्शन आहे, त्यात ग्रीन कलर टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. या प्रकारचं आपण प्रीमिक्स जर बनवून ठेवलं तर आपल्याला अगदी इन्स्टंट असे आपले मोदक कधीही आपण तयार करू शकतो. यात येलो कलर टाकलेला आहे. हे तीनही आपले पोर्शन रेडी झालेले आहे. आता याचे आपल्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये कट करून घ्यायचे आहे. अगदी सेम पार्ट्स झाले पाहिजे याचे. आता आपण याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत. माझ्यासोबत माझा मुलगाही बनवत आहे. त्यालाही फार आवडते नवीन गोष्टी शिकायला. माझ्यासोबत स्वयंपाकातही मध्ये मध्ये करायला आवडते. आता आपण हे एक एक बॉल सोबत जॉईंट करत आहोत. आता याला हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचे आहे. हे थोडेसे हाताला चिकटते, त्यामुळे त्याला थोडंसं नाजूक हाताने बनवायचं आहे. नाहीतर आपण जोरात करायला गेलो तर ते आपल्या हाताला चिटकून बसेल. त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने दाबत दाबत आपल्याला स्प्रेड करायचे आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता
किंवा तुम्हाला कलर नसेल वापरायचे तर तुम्ही तसेही बनवू शकतात, पण मी इथे ॲट्रॅक्टिव्ह दिसावे यासाठी कलर वापरलेले आहे. आता फिलिंगसाठी आपण जो पोर्शन बाजूला काढून ठेवलेला होता त्यातलाच थोडासा पोर्शन मी घेऊन तो फिलिंगसाठी ॲड केलेला आहे. आपल्याला या प्रकारे आता आपला मोदक बनवून घ्यायचा आहे. आता टूथपिकच्या साहाय्याने आपण त्याला मोदकाचा एक आकार देणार आहोत. बिना मोल्डचा हा आपण मोदक बनवत आहे. मोल्डमध्येही बनवू शकतो आपण, पण मी आत्ता हा बिना मोल्डचाच बनवत आहे. हा माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंही बनवून दाखवत आहे आता तुम्हाला. तो बनवू शकतो तर तुम्ही असे अगदी आरामात बनवू शकता. फक्त तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला आणि सगळे पोर्शन प्रॉपर घ्या. मेजरमेंटनुसारच सर्व गोष्टी आपल्याला वापरायच्या आहे. मी त्याला शिकवत आहे आणि तो त्या प्रकारे बनवत आहे. आता फिलिंग टाकलेली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 एक लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अगदी इन्स्टंट प्रकारे मोदक कसे बनवायचे याचे अजूनही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. जर आपण अशा प्रकारे प्रीमिक्स बनवून ठेवले तर आपण मोदक रोजच्या रोज अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगेल. पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपले असे मोदक बनवून तयार झालेले आहे. किती छान दिसत आहे आपले मोदक, अगदी मिठाईच्या दुकानात दिसतात आपल्याला तसेच मोदक आपण घरी बनवलेले आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे मोदक कसे बनलेले आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.